नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमृतधारा गोट अँड खिलार फार्ममध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका नवीन गोष्टीवरती आज सविस्तर माहिती घेणार आहोत. तर ती आहे, तुम्ही जसं की आता थंबनेलमध्ये पाहिलंच असेल की लहान पिल्लं खरेदी करताना आपण काय काळजी घ्यायची. तर आता शक्यतो रमजानचा महिना चालू आहे आणि याच्यानंतर बरेच लोक लहान पिल्लांची खरेदी करतात पुढच्या बकरी ईदच्या स्टॉकसाठी किंवा बकरी ईदच्या मार्केटसाठी. तर ती लहान पिल्लं खरेदी करताना आपण कशी काळजी घ्यावी, किंवा आपल्या फार्मसाठी जरी आपण खरेदी करत असेल मार्केटमधनं किंवा कोणाच्या फार्मवरनं, तर ते लहान पिल्लांची खरेदी करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, पिल्लं खरेदी करताना काय पाहिलं पाहिजे, याच्यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया. तर मित्रांनो, केव्हाही तुम्हाला जेव्हा लहान पिल्लांची खरेदी करायची असेल तर माझ्या अनुभवानुसार एकतर मार्केटमधनं कधीही लहान पिल्लं खरेदी करू नये. आता मार्केटमधनं का खरेदी करू नये याच्या मागे बरीच कारणं आहेत. तर मार्केटमध्ये जेव्हा पिल्ले येतात ती खूप लहान लहान पिल्लं असतात की जी दूध पित असतात. आता त्यांना सेट करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, त्यातले काहींची मरतूक जास्त होते आणि मार्केटमध्ये येणाऱ्या पिल्लांबद्दल आपल्याला काही माहिती नसते, त्यांची हिस्ट्री आपल्याला माहिती नसते. त्यामुळे मार्केटमधून घेताना थोडंसं काळजी घ्यावी. तर शक्यतो लहान पिल्लं खरेदी करताना आपल्या जवळच्या कोणत्याही एका चांगल्या फार्ममधनं ती लहान पिल्लं खरेदी करावी. आणि लहान पिल्लं खरेदी करताना त्यांची वंशावळ, त्यांची जात आणि त्यांचे आईवडील कसे आहेत हे तुम्हाला त्या फार्मवरती बघायला मिळेल. ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, फार्मवरून खरेदी केल्यानंतर तुम्हाला आपसूक त्याच्यासोबत एक गॅरंटी मिळते पिल्लाचं डिवर्मिंग झालेलं आहे, म्हणजे जंतनाशकाचे डोस त्याचे पूर्ण झालेले असतात. त्यानंतर तुमचं काय व्हॅक्सिनेशन असतं, PPR, ET, FMD यांचे व्हॅक्सिन्स, याच्यापैकी कोणत्याही एखादं व्हॅक्सिन कंप्लीट झालेलं असतं. नंतर तुम्हाला पिल्लांचं जन्मतःचं वजन पाहायला मिळतं, त्यानंतर त्यांनी कशी ग्रोथ केली याचा पूर्ण रेकॉर्ड फार्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून शक्यतो पिल्ले जर खरेदी करायचे असतील तर चांगल्या फार्मवरनं खरेदी करावी. बरं, आता तिसरी गोष्ट झाली की पिल्लू खरेदी करताना पिल्लामध्ये काय बघितलं, काय बघायला पाहिजे, काय काय पाहून पिल्लू खरेदी केलं पाहिजे. तर हे तुमच्या समोर जे पिल्लू दिसतं बघा, हे आपल्या फार्मवरचं 2 महिन्याचं पिल्लू आहे बघा. त्याचं बॉडी स्ट्रक्चर बघा. पहिलं तर सुरुवातीपासून आपण जर विचार केला, पहिलं त्याचं चेहरा बघा. चेहरा त्याचा एका नरासारखा व्यवस्थित सुंदर असा चेहरा. त्यानंतर त्याचे कान बघा, कान पण सुंदर आणि लांबलचक कान आहेत. त्यानंतर त्याची छाती बघा. हे 2 महिन्याचं पिल्लू आहे, 2 महिन्याचं पिल्लू आहे बघा. त्याची छाती बघा. नंतर त्याचं बोन स्ट्रक्चर बघा पायाचं, आणि हे पोटामधलं अंतर, ही रुंदी बघा. रुंदी लांब पाहिजे, जेणेकरून त्यांनी वेट गेन नंतर त्याचं जास्त होतं. आणि त्यानंतर ही मागची साईड, असं पूर्ण चारी बाजूंनी आपल्याला पिल्लू पाहायचं आहे. आणि त्यानंतर त्या फार्मवरती जे जर तुम्हाला रेकॉर्ड मिळालं तर त्याचं जन्मतःचं वजन चेक करायचं, काय वजनाचं पिल्लू होतं आणि आजच्या तारखेला त्यांनी कशी ग्रोथ केली. या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित चेक केल्या तर तुम्हाला एक चांगलं वेट गेन करणारं पिल्लू तुम्हाला खरेदी करता येईल. तर या गोष्टी आहेत ज्या आता परत मी तुम्हाला संक्षिप्त म्हणजे आपल्या पूर्ण व्हिडिओचा एक निष्कर्ष सांगतो. पिल्लू पाहताना एकतर ते चांगल्या फार्मवरनं घ्यावं, त्याचं व्हॅक्सिनेशन डिवर्मिंग झालेलं असावं. त्यानंतर त्याचे आईबाप कोणत्या क्वालिटीचे, त्याची पेडिग्री पाहिजे. त्यानंतर पिल्लू स्वतः कसं आहे, त्यांनी कसं वजन गेन केलेलं आहे, नंतर त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, बोन स्ट्रक्चर कसं आहे, हे पहा. ह्या क्वालिटीची पिल्लं असायला पाहिजे. आता 2 महिन्यामध्ये ह्या पिल्लांचं वजन आहे 18 ते 19 किलो. मग विचार करा, पुढं तुम्ही जर वर्षभर सांभाळणार असेल तर हे किती ग्रोथ करेल. कारण जन्मतः जर पिल्लाचं वजन चांगलं असेल तर आपलं इथं निम्मं काम कंप्लीट होतं. कारण त्याची जास्त वजन असल्यामुळं त्याची इम्युनिटी पॉवर पण तेवढी चांगली असते आणि ग्रोथ करण्याची ताकद पण त्याच्या बॉडीमध्ये तेवढी असते. हे पहा, हे पिल्लू पहा, 2 महिन्याचं पिल्लू. तर अशा चांगल्या क्वालिटीची पिल्ले चांगल्या फार्मवरती, जिथे नियोजन चांगले तिथं तुम्हाला पाहायला मिळते. अशाच फार्मवरनं खरेदी करा. आणि ही जी तुम्ही पाहताय आता, यामध्ये जे मेल आहेत हे विक्रीसाठी अवेलेबल आहेत. कोणाला पुढच्या बकरी ईदसाठी जर पाहिजे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता.
दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. तुम्हाला त्यांची सर्व डिटेल्स फोनवरती सांगितली जाईल. हे सर्व मेल आपल्याला विक्री करायचे आहेत, कारण आता परत शेळ्या आपल्या गाभण आहेत, खाली व्हायला आहेत. पुढच्या पिल्लांना आपल्याला जागा नसल्यामुळे हे आपण 3-3, 4-4 महिन्याची किंवा जसे ते खायला लागतील, प्यायला लागतील चारा आणि स्वयंपूर्ण होतील त्या टायमिंगला आपण ही पिल्लं विक्रीसाठी काढतो. या क्वालिटीची पिल्लं आहेत आपल्याकडं. आज आपल्या फार्मवरती आपल्याकडे तयार झालेले मोठे बोकड पण आहेत बकरीसाठीचे, ज्यांनी आता 2 दातामध्ये 60-65 किलो वजन क्रॉस केलेले. ते पण तुम्हाला फार्मवरती बघायला मिळेल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि जर कुणाला आवश्यक असतील पिल्लं तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये.